नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये। मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर। नीट निकाल लागलेला आहे आणि नीट नंतर सगळ्यात महत्त्वाचे जे ॲडमिशन असतात ते म्हणजे MBBS ॲडमिशन। तर MBBS ॲडमिशन कशा प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये करू शकतो याबद्दलची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याआधी आपण BMS बद्दल माहिती बघितली, कट ऑफ्स बद्दल पण माहिती बघितली, पण आता MBBS जर आपल्याला करायचं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे किंवा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि अब्रॉडमध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो याची डिटेल माहिती आपण या प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहेत। महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये MBBS करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर आपण पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर याला नवीन सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मेडिकल ॲडमिशनची कुठलीच अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये। जसं प्रेझेंटेशन आपल्या पुढे आहे, MBBS ला प्रवेश कसा मिळवावा याबद्दल सर्व माहिती आपण बघूया। त्यामध्ये एक प्रेझेंटेशन आहे बघा। आधी आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा MBBS मिळवण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स काय काय आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन आहे थ्रू स्टेट कोटा वाया CET सेल, म्हणजे CET सेलच्या पोर्टलवर ना स्टेट कोटामधून आपण कशा प्रकारे MBBS मिळवू शकतो। त्यानंतर MCCच्या पोर्टलवर ना डीम्ड कॉलेजमध्ये आपण कशा प्रकारे MBBS मिळवू शकतो। त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा मार्फत आपण कशा प्रकारे MBBS मिळवू शकतो। सोबतच अदर स्टेट कोटा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आपण कशा प्रकारे MBBS मिळवू शकतो आणि त्याचसोबत MBBS अब्रॉड आउटसाइड इंडिया म्हणजे भारताच्या बाहेर MBBS आपण कशा प्रकारे घेऊ शकतो याबद्दल डिटेल माहिती आपण वन बाय वन बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण स्टेट कोटाबद्दल माहिती। महाराष्ट्र स्टेट कोटा बघा, स्टेट कोटामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, आपलं MHA-CETचं पोर्टल असतं ते आता काही दिवसामध्ये चालू होईल, 1-2 दिवसामध्ये चालू होईल। त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि नियम अजून आलेले नाहीयेत, पण ते लवकरच चालू होणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला MHA-CETच्या पोर्टलवरती नोंदणी करायची आहे। त्यासाठी स्टेट काउन्सिलिंगसाठीचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला स्टेट लेवलचे सर्टिफिकेट्स म्हणजे राज्यासाठी जे सर्टिफिकेट लागतात, केंद्राचे नव्हे महाराष्ट्राचे सर्टिफिकेट तुम्हाला लागतात, ते अपलोड करायचे। त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होतं, त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये ऑनलाईन नोंदणी शुल्क पे करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातले सगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत आपल्याकडे जवळपास यावर्षी 42 गव्हर्नमेंट आणि 23 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यामध्ये अजून 2 कॉलेजची भर पडणार आहे। यामध्ये जवळपास 4 पेक्षा जास्त राऊंड ऑनलाईन कंडक्ट करण्यात येतात आणि यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये जी काही ऑफिशियल फीस असते ती फीस आकारली जाते आणि तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळते। गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल स्टेट कोट्यामधल्या कॉलेजला तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळते। कट ऑफ आपण इथे बघू शकतो, आपण एका जुन्या व्हिडिओमध्ये बघितलाय। जर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला MBBS घ्यायचं असेल जवळपास 48,000 आणि प्रायव्हेटमध्ये जवळपास 88,000 की ते 90,000 आपण म्हणू। तुम्हाला ऑल इंडिया रँक असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये MBBS मिळवू शकता। बाकीच्या कॅटेगरीचे कट ऑफ इथे तुम्हाला दिलेल्या डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता, हे ऑलरेडी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत। ओके, आता आपण बघूया गव्हर्नमेंटमध्ये जर आपला नंबर लागत नाही तर मग आपण त्यानंतर कशामध्ये बघायला पाहिजे, तर डीम्ड मेडिकल कॉलेजेस म्हणजे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये पण आपल्याला लागत नाहीये तर आपण डीम्डमध्ये MBBS करू शकतो। त्यासाठी आपल्याला MCCच्या पोर्टलवरती मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या पोर्टलवरती आपल्याला एक वेगळी नोंदणी करावी लागते। त्यासाठी काही डॉक्युमेंट द्यावे लागतात, पण MCC हे केंद्राची प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला ही नोंदणी करताना किंवा नोंदणी केल्यानंतर केंद्र शासनाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। म्हणजे सपोज तुमची कास्ट महाराष्ट्रामध्ये OBC असेल, तुम्हाला केंद्राचं सर्टिफिकेट काढावं लागतं, सेंट्रल सर्टिफिकेट तुम्हाला लागतात। या प्रक्रियेमध्ये नोंदणी करण्यासाठी 2,05,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन भरावे लागतात। यामध्ये तुम्ही भारतातले सगळे डीम्ड कॉलेजेस जवळपास 59 कॉलेजेस आपल्याकडे आहेत, हे सगळे डीम्ड कॉलेजेस आपण टाकू शकतो। या कॉलेजेसमध्ये डीमची जी काही फीस आहे ऑफिशियल ती 12 लाखापासून ते 13 लाखापासून जवळपास 27 लाखापर्यंत फीस आहे। ते सगळे ऑप्शन्स तुम्ही देऊ शकतात। यामध्ये रेग्युलर कॉलेजची फीस तुम्हाला आकारली जाते, म्हणजे डोनेशन एक्स्ट्रा नाही आहे, जी काही फीस आहे इथे फीस तुम्हाला जास्त दिसेल, त्यामुळे कट ऑफ थोडे कमी असतात। आणि डीममध्ये स्कॉलरशिप देखील ॲप्लिकेबल असते। VJNT SC ST ह्या सगळ्या कॅटेगरीला 7.5 लाख आणि OBCला 3.5 लाखापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप डीम्ड कॉलेजेसमध्ये देखील मिळते। तर डीम प्रक्रियेमध्ये तुम्ही या प्रकारे जाऊ शकता। कट ऑफ काही जण विचारतात कट ऑफ काय असतो, बघा जवळपास 250 मार्कांच्या पुढे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये डीम कॉलेजला नंबर तुमचा लागू शकतो। 250+ स्कोरला तुमचा नंबर MBBSला डीममध्ये लागू शकतो। फीस जवळपास 13 ते 27 लाख, 13 लाखापासून ते 27 लाखापर्यंत, युजली 20 लाखापासून ते 27 लाखापर्यंत तुम्हाला फीस आकारली जाते आणि यामध्ये हॉस्टेल आणि मेसची फीस तुम्हाला ॲडिशनल द्यावी लागते। म्हणजे ही काय 13 ते 27 लाख तुम्हाला दिसते, ही फक्त कॉलेजची फीस आहे। पुढचं आपण बघूया इन्स्टिट्यूट लेवलला, तर ज्या लोकांना गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये पण भेटत नाहीये, डीममध्ये पण भेटत नाहीये, मॅनेजमेंट कोटातनं जर घ्यायचं असेल तर त्याला IL म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन म्हणतात, ज्याला मॅनेजमेंट कोटा आपण म्हणतो। त्यासाठी तुम्हाला
महासीईटीच्या पोर्टलवरच आपण जी 1000ची नोंदणी केली होती तशीच नोंदणी करायची. फक्त तुम्हाला त्या नोंदणी करताना 6000 फीस पे करायची आहे. यासाठी तुम्हाला सगळे स्टेट लेवलचे डॉक्युमेंट्सच अपलोड करायचे असतात. त्यानंतर तुम्ही यामध्ये मॅनेजमेंट कोटामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, फक्त प्रायव्हेट कॉलेजेस तुम्ही भरू शकता. त्यामध्ये NRI कोटा नावाचा सेक्शन असतो, तुम्हाला त्याचा प्रिफिक्स देऊन ऑप्शन भरावा लागतो. म्हणजे एकच ऑप्शन आपण नॉर्मल स्टेट कोटामधनं आणि तोच ऑप्शन आपण मॅनेजमेंट कोटामधून देऊ शकतो. यामध्ये जवळपास 3 ते 4 पेक्षा राऊंड होतात. या राऊंडमध्ये कट ऑफ सगळ्यात कमी असतो. का तर या राऊंडमध्ये जे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तिप्पट फीस आकारली जाते. त्यामुळे क्वालिफाईंग मार्क्सला देखील तुम्ही असाल तर तुम्हाला IQ कोटातनं, जे मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो, त्यातनं तुम्हाला MBBS मिळू शकतं. आणि परत आतापर्यंत आपण MBBS गव्हर्नमेंट बघितलं, प्रायव्हेट बघितलं आणि डीम बघितलं. ह्या तिन्हीमध्ये आपल्याला स्कॉलरशिप ॲप्लिकेबल होती, पण IL म्हणजे मॅनेजमेंट कोटामध्ये आपल्याला स्कॉलरशिप ॲप्लिकेबल नसते. ओके, पुढे बघूया आपण अदर स्टेट कोटा. बघा या तिन्ही गोष्टीमध्ये होत नाही आहे, पण तुम्हाला थोडं बजेट फ्रेंडली ऑप्शन पाहिजे. म्हणजे बघा डीममध्ये फीस खूप जास्त आहे आणि प्रायव्हेटमध्ये पण फीस जास्त आहे, तर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये नंबर्स लागत नाहीत आणि डीममध्ये खूप फीस जास्त आहे. त्या केसमध्ये आपल्याला काय ऑप्शन असतात, तो म्हणजे अदर स्टेट कोटा. अदर स्टेट कोटासाठी आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला रिस्पेक्टिव्ह स्टेट म्हणजे ज्या राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या राज्याच्या पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्यासाठीचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे त्या नोंदणीसाठी जे काही कागदपत्र आवश्यक असतात ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. सर्टिफिकेट्स तुम्हाला द्यायचे आहेत. रजिस्ट्रेशनची फीस त्या राज्याची जी काय असेल ती तुम्हाला पे करायची आहे. त्या राज्यातले तुम्हाला फक्त प्रायव्हेट कॉलेज आपण टाकू शकतो. प्रायव्हेट ऑप्शन्स तुम्ही टाकायचे आहेत. त्यामध्ये 3 ते 4 राऊंड होतात. रेग्युलर फीस आकारली जाते, पण तुम्ही बघा आता इथे स्कॉलरशिप ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे IL मॅनेजमेंट कोटामध्ये आणि अदर स्टेटमध्ये आपल्याला स्कॉलरशिप ॲप्लिकेबल नाही आहे. तुम्हाला कसल्याच प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. जी काही फीस असेल ती भरून आपल्याला MBBSला जावं लागतं. कट ऑफला जवळपास क्वालिफाईंग मार्क्स किंवा आता हे राज्य टू राज्य व्हॅरी करतं. काही राज्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्सला नंबर लागतो, पण जवळपास 300 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला अदर स्टेटमध्ये कमी बजेटमध्ये जवळपास 12 ते 15 लाखामध्ये तुम्हाला MBBS मिळू शकतं. हा झाले आतापर्यंतचे भारतामधले कोटे. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं स्टेट कोटामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, नंतर आपण बघितलं डीम, नंतर आपण बघितला मॅनेजमेंट कोटा, आता आपण बघतो अदर स्टेट कोटा. आता एक शेवटचा कोटा राहिला आहे, तो म्हणजे MBBS ॲब्रॉड. ज्या विद्यार्थ्यांना भारताच्या बाहेर MBBS करायचं असेल त्यांनी काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी प्रोसिजर काय आहे, कुठे अप्लाय करायचं लागलीच नाही किंवा कुठे ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही आहे. तुम्हाला माहितीच मिळवायची की कुठल्या देशामध्ये आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण जाऊ शकतो, त्या देशामध्ये वातावरण कसं आहे, त्या देशामध्ये सिलेबस कसा आहे, त्या देशामधलं अकॅडमिक कसं आहे. त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा एखादी कंट्री सुटेबल निवडायची आणि युनिव्हर्सिटी निवडायची की कुठे आपल्याला जायचं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या ओळखीचे लोक गेलेले आहेत, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या परिचित कोणीतरी गेलेला आहे आणि तिथनं तो डॉक्टर होऊन वापस आलेला आहे. अशीच युनिव्हर्सिटी तुम्ही निवडा. निवडताना त्या युनिव्हर्सिटीचं NMC रेकग्निशन म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशननी त्या विद्यापीठाला रिकग्नाइज केलेलं आहे का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही तिकडनं MBBS करून आल्यानंतर इंडियामध्ये तुम्हाला मान्यता प्रॅक्टिससाठी मिळत नाही. फी स्ट्रक्चर काय आहे याच्याबद्दल डिटेल माहिती घ्यायची आहे. आणि तुम्ही यासाठी अप्लाय करताना नेहमी एखाद्या अनुभवी कंपनीकडनं किंवा अनुभवी कन्सल्टन्सीकडनंच तुम्ही अप्लाय करायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की MBBS करताना जे विद्यार्थी ॲब्रॉड जातात ते विद्यार्थी किंवा त्यांचे पालकच याचं काउन्सिलिंग करतात. ते पालकच म्हणतात की आम्ही तुमचं ॲडमिशन करून देतो. तेव्हा माझं एक वैयक्तिक सजेशन यामध्ये हे असेल की तुम्ही असं इंडिव्हिज्युअली पालका थ्रू किंवा विद्यार्थी थ्रू न जाता जे कोणी एक्सपिरियन्स पर्सन याच्यामध्ये असतील, मग ती कन्सल्टन्सी असेल किंवा एखादी कंपनी असेल, जेवढी एक्सपिरियन्स कंपनी असेल तेवढे त्यांचे विद्यार्थी लागलेले असतात, तेवढे त्यांचे नॅशनल त्या देशामध्ये रिसोर्सेस अवेलेबल असतात. तेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअली न बघता जिथे तुम्हाला चांगली फर्म किंवा चांगली कन्सल्टन्सी मिळेल त्यांच्यामार्फत तुम्ही जा. कॉलेजचे अकॅडमिक्स आणि आपल्याला 5 ते 6 वर्ष तिकडे राहावं लागणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त राहावं लागू शकतं. त्या अरेंजमेंट्स तुम्ही MBBS ॲब्रॉडसाठी बघणं गरजेचं आहे की तिथे फूड कशा प्रकारचं मिळतं, आपल्याला ॲक्च्युली फूडसाठी काही फॅसिलिटी आहेत का, आपल्याला बनवून खावं लागणार आहे. त्यात सोबत टाईमलाईन बघा. MBBS ॲब्रॉड म्हणजे जवळपास 5.5 ते 6.5 वर्षाचा कोर्स, 6.5 वर्षाचा कोर्स असतो. जाण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो, येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आल्यानंतर आपल्याला इथे एक FMG नावाची, सध्याची नाव आहे FMG नावाची एक लायसन्सची एक्झाम. इंडियामध्ये तुम्ही कुठून बाहेरून आला असाल तुम्हाला एक एक्झाम पास व्हावं लागते आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये 1 वर्षाची कंपल्सरी इंटर्नशिप आहे. म्हणजे तिकडे 6.5 वर्षाचं MBBS म्हणजे 5.5चं MBBS, परत 1 वर्ष तिकडची इंटर्नशिप आणि परत इकडे यायचं आणि इकडे अजून 1 वर्षाची इंटर्नशिप. यामुळे टाईमलाईनचं तुम्ही बघा की जवळपास एक 7 ते 8 वर्ष तुमचे जाऊ शकतात ॲब्रॉडला तुम्हाला जर MBBS करायचं असेल तर. हे मी एक जनरलाइज बोलतोय, वेळ थोडा कमी पण लागू शकतो, पण ॲव्हरेज 7 ते 8 वर्ष लागतात जर तुम्ही सगळं वेळेच्या आत पास झालात तर. आणि यामध्ये
क्वालिफाईंग मार्क्स असावे लागतात. कोणी जर तुम्हाला असं म्हणत असेल की तुमचे क्वालिफाईंग मार्क्स नसताना मी तुम्हाला अब्रॉडला लावून देतो, तर ती व्यक्ती तुम्हाला मिसलीड करते. जगामध्ये कुठेही MBBS करायचं असेल तुम्हाला नीटमध्ये क्वालिफाय करणं गरजेचं आहे. हे सगळे ऑप्शन आपण MBBSचे बघून झालेले आहेत. आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया जे की आताच्या MBBS साठी आपल्याला महत्त्वाचे आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, MBBS आपल्याला करायचं असेल त्यासाठी आपल्याला क्वालिफाय असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये नीटमध्ये ओपनमध्ये 213 आणि कॅटेगरीमध्ये 177 असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्टेट बोर्ड म्हणजे MBBS करण्यासाठी अजून एक क्रायटेरिया आहे, तो म्हणजे स्टेट बोर्डची ग्रुपिंग, ज्याला आपण PCBचं टोटल म्हणतो, ती ॲप्लिकेबल आहे. तुम्हाला कुठे जरी MBBS करायचं असेल, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर, तुमची ग्रुपिंग होणं आवश्यक आहे. तुम्हाला MBBS करताना स्टेटच्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी स्टेटचे सर्टिफिकेट्स आणि सेंट्रलच्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी सेंट्रलचे सर्टिफिकेट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. डीम्ड कॉलेजला देखील स्कॉलरशिप मिळते, हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सोबतच तुम्हाला MBBS जर गव्हर्नमेंट प्रायव्हेटपेक्षा इतर काही ऑप्शन्समध्ये बघायचं असेल, काही आर्थिक अडचणी असतील, तर तुम्ही MBBS साठी इझिली बँक लोन काढू शकता. त्यासाठीचा महत्त्वाचा नंबर आपण इथे दिलेला आहे. HDFC क्रेडिला फायनान्सकडनं तुम्हाला याबाबत पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे. त्यांना कॉल करून तुम्ही एज्युकेशन लोनची पूर्ण प्रोसिजर विचारू शकता. मग ते अब्रॉड जायचं असेल किंवा इंडियात करायचं असेल, तुम्हाला हे जे नंबर्स आहेत यावरती तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि विदेशात जाताना तुम्ही टाइमलाईन बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला किती वेळ लागणार आहे, किती कालावधी लागणार आहे, तेवढा कालावधी आपल्याकडे आहे का, हा सगळा विचार करूनच तुम्ही MBBSची जर्नी प्लॅन करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये MBBS आपण कशा प्रकारे करू शकतो याबद्दल डिटेल माहिती बघितली. 2 कोर्सेस आपले पूर्ण झालेले आहेत. लवकरच आपण बाकी कोर्सेसबद्दल पण व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आधी आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मेडिकल ॲडमिशनबद्दलची कुठली अपडेट मिस होणार नाही आहे. ह्या दोन्ही ग्रुपमध्ये, दोन्ही चॅनलवर तुम्ही जॉईन व्हायचे. व्हॉट्सॲप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर हे आमचे नंबर दिलेले आहेत. या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून तुमचा क्वेरी असेल, डाऊट असेल तो आम्हाला विचारू शकता. आणि मेडिकल ॲडमिशन असेल, MBBS ॲडमिशन असेल किंवा कुठलेही इंजिनिअरिंग ॲडमिशन असेल, ह्याबद्दलच्या सगळ्या क्वेरी तुम्ही आम्हाला या नंबरवर विचारून तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. ही झाली महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर MBBS कसं करायचं याबद्दलची डिटेल माहिती. मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.